नमस्कार, आपण पाहतात प्रभात डिजिटल. आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी फक्त प्रभात डिजिटलवर. मायनी कोविड घोटाळा प्रकरणामध्ये प्याद्यांचा बळी देऊन राजा मोका सुटण्याच्या मनसुब्यात होता. राजाने तसे मनसुबे सुद्धा आखले होते, पण न्यायदेवतेने ते मनसुबे आज उधळून लावलेले. लक्षात आलंच असेल मी कशाबद्दल बोलतोय. मी बोलतोय मायनी कोविड घोटाळा प्रकरणामध्ये यंत्रणेला हाताशी धरून काही लोकांचा, म्हणजे अगदीच सांगायचं झालं तर स्पष्टपणानं संदीप देशमुख जे याचिकाकर्ते दीपक देशमुख यांचे बंधू आहेत, त्यांना, एका आरोग्य मित्राला आणि डॉक्टर शशिकांत कुंभार यांना अटक करून हे प्रकरण संपवण्याचा डाव या प्रकरणाचे मास्टरमाइंड असलेले आमदार जयकुमार गोरे यांनी आखला होता. पण शेवटी न्यायदेवतेनं आज सगळ्यांनाच खडसावलंय. न्यायदेवतेने आपले शेरेबाजी करत असताना किंवा न्यायदेवतेने यंत्रणेला खडसावत असताना काही सवाल केलेत. त्यातला पहिला सवाल असा होता की याचिकाकर्ते दीपक देशमुख यांची फिर्याद का घेतली नाही. त्यावर पोलिसांनी सांगितलं की आम्ही त्यांना बोलवलं होतं, पण त्यांनी येण्यास नकार दिला. त्यानंतर न्यायालयानं दुसरा प्रश्न विचारला की हे जे फिर्यादी आहेत देवीदास बागल, ते अचानक कुठून आले. बरं, इतक्या रात्री म्हणजे 11:15 वाजता फिर्याद घेतली आहे, इतक्या रात्री कसे काय आले. त्यावर मात्र पोलीस निरुत्तर झाले. न्यायालयाने तिसरा प्रश्न विचारला सरकारी वकिलांना, ईडीचं प्रकरण काय आहे, ईडीची धाड अशी अचानक कशी काय पडली. त्यावर सरकारी वकील यांनी असं सांगितलं की सर, मला याबाबत काही माहिती नाही आहे, आणि वेळ मारून गेली. त्यानंतर न्यायालयानं सगळ्यात मोठी आणि गंभीर ज्या टिप्पणीमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत असा एक शेरा मारला. तो असा होता की तपास हा पारदर्शी झाला पाहिजे, याचिकाकर्ते दीपक देशमुख यांच्या कुटुंबाला विनाकारण त्रास नाही झाला पाहिजे, आणि इतरांना सोडून याचिकाकर्ते दीपक देशमुख यांना अटक केली तर आम्ही वेगळा अर्थ काढू. खर तर न्यायालयाच्या हे सगळं लक्षात आलेलं आहे. या प्रकरणात परवाच्याच व्हिडिओमध्ये मी भाष्य करणार होतो. या प्रकरणात गुन्हा दाखल करत असताना गुन्हा दाखल करून संदीप देशमुख, डॉक्टर शशिकांत कुंभार आणि एका आरोग्य मित्राचा बळी देण्याचा डाव आखला गेला होता. पण न्यायालयानं तो उधळून लावलेला आहे. न्यायालयाने दीपक देशमुख यांची वेगळी फिर्याद घेऊन त्या अनुषंगानं तपास करून आजपासून 3 आठवड्यानंतर त्या तपासाचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश वडूज पोलिसांना दिलेत. त्यामुळं मला वाटतं, अपेक्षा आहे की पोलिसही न्यायालयाच्या या टिप्पणीचा गांभीर्याने विचार करतील. खरं तर जर आपण बघितलं असतं तर एक पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एक पोलीस उपाधीक्षक म्हणजे डीवायएसपी अश्विनी शेंडगे मॅडम असतील, पीआय घनश्याम सोनवणे साहेब असतील, एपीआय अमोल माने असतील, यांच्यासह अनेक काही कर्मचारी, मोठा फौजफाटा होता. विधी व महाअधिकारी काय असतील ते त्यांना भेटणं, सरकारी वकिलांना भेटणं, इतकं सगळं चालू होतं. यावरून अंदाज येतो की पोलिसांचा सुद्धा नाईलाज झालेला आहे. पण या सगळ्यात मोठी चपराक बसलेली आहे ती सत्तेच्या जोरावर यंत्रणेला पाहिजे असं वापरू पाहणाऱ्या जयकुमार गोरे यांना. यापुढच्या काळात पोलीस न्यायालयाच्या आदेशाला अधीन राहून तपास करतील की नाही हे पाहणं महत्वाचं आहे. तुर्तास दीपक देशमुख यांची फिर्याद घेण्याचा आदेश दिल्याने आता याच प्रकरणात 2 फिर्यादी दाखल होणार हे मात्र निश्चित. आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे तर जरूर कळवाच, पण आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी आणि त्याच्या नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.